गुढीपाडवा म्हणजे सनातन धर्मातील नववर्षाची सुरुवात. पण या दिवशी काही चुका अशा असतात ज्या नकळत अनेकांकडून होत असतात. परंपरा आणि ज्योतिषानुसार या चुका टाळल्या नाही तर वर्षाची सुरुवात मंगल होत नाही. म्हणून आज आपण पाहणार आहोत गुढीपाडव्याच्या दिवशी टाळायच्या 7 महत्वाच्या चुका. नमस्कार, मी सुधाकर कुलकर्णी आणि तुम्ही बघत आहात दुर्वा ॲस्ट्रो चॅनल. सनातन धर्माच्या कालगणनेनुसार चैत्र शुक्ल प्रतिपदा हा नववर्षाचा पहिला दिवस मानला जातो. या दिवशी गुढी उभारणे म्हणजे विजय, मंगल आणि नववर्षाचे स्वागत. पण माहिती नसल्यामुळे अनेकदा काही चुका केल्या जातात. या 7 गोष्टी जर आपण सर्वांनी टाळल्या तर वर्षाची सुरुवात अधिक मंगलमय होऊ शकते. चूक क्रमांक 1, गुढी चुकीच्या दिशेला उभारणे. परंपरेनुसार गुढी पूर्व किंवा उत्तर दिशेला उभारणे शुभ मानले जाते. पूर्व दिशा सूर्याची दिशा मानली जाते आणि उत्तर दिशा ही देवतांची दिशा मानली जाते. म्हणून गुढी या दिशांना उभारणे मंगलमय मानले जाते. आज अनेक लोक फ्लॅट किंवा अपार्टमेंट मध्ये राहतात आणि घराची दिशा नेहमी अनुकूलच मिळेल असे नसते. अशा वेळी जिथे जागा उपलब्ध असेल ते गुढी उभारावी. पण शक्य असल्यास गुढीचे मुख पूर्व किंवा उत्तर दिशेकडे ठेवण्याचा प्रयत्न मात्र करावा. उशिरा चूक नंबर 2, उशिरा गुढी उभारणे. गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी सूर्योदयानंतर सकाळी उभारणे योग्य मानले जाते. कारण हा दिवस नववर्षाचा आहे आणि सूर्याच्या उदयानंतरच नव्या वर्षाचे स्वागत केले जाते. दुपारनंतर किंवा संध्याकाळी गुढी उभारणे परंपरेनुसार योग्य मानले जात नाही. चूक नंबर 3, गुढी जमिनीवर ठेवणे. गुढी म्हणजे विजय ध्वज आहे, म्हणून गुढी नेहमी उंच उभारली जाते. कधी कधी लोक गुढी फक्त भिंतीला टेकवतात आणि जमिनीवर ठेवतात. गुढी शक्यतो उंच आणि स्पष्ट दिसेल अशा पद्धतीनेच उभारावी. अनेक घरांमध्ये गुढी चौरंगावर पात्र ठेवून त्यात तांदूळ भरून उभारली जाते. ही पद्धत योग्य मानली जाते, कारण गुढी जमिनीवर न ठेवता पूजनीय स्थानी ठेवली जाते. चूक नंबर 4, गुढीला फक्त सजावट समजणे. आज अनेकदा गुढी फक्त सजावट म्हणून उभारली जाते, पण सनातन परंपरेनुसार गुढी म्हणजे विजयाचे प्रतीक मानली जाते. अनेक ठिकाणी ती भगवान श्रीरामांनी रावणावर मिळवलेल्या विजयाचे प्रतीक म्हणूनही उभारली जाते. म्हणून गुढी उभारताना ती केवळ सजावट म्हणून न पाहता पूजन करून उभारणे अधिक योग्य मानले जाते. चूक नंबर 5, गुढीपाडव्याच्या दिवशी भांडणे. सनातन धर्मानुसार वर्षाची सुरुवात मंगल आणि शांततेने करावी. या दिवशी वाद, भांडणे, कटू शब्द टाळणे योग्य मानले जाते. कारण वर्षाची सुरुवात ज्या भावनेने होते तो भाव वर्षभर मनावर परिणाम करतो असे मानले जाते. चूक नंबर 6, अभ्यंग स्नान टाळणे.
गुढीपाडवा हा सण शुद्धतेचा आणि नव्या सुरुवातीचा मानला जातो. म्हणून या दिवशी अभ्यंग स्नान स्त्री पुरुषांनी करून दिवसाची सुरुवात करणे परंपरेत सांगितले आहे. चूक नंबर 7, पंचांग श्रवण टाळणे. गुढीपाडव्याच्या दिवशी पंचांग श्रवण करण्याची परंपरा आहे. यामध्ये येणाऱ्या वर्षातील ग्रहस्थिती, संवत्सर आणि विविध योग यांची माहिती दिली जाते. म्हणून हा दिवस नवीन वर्षाच्या ग्रहस्थिती समजून घेण्याचा दिवस मानला जातो. महत्वाचा नियम: गुढी कधी उतरवावी? एक हा एक प्रश्न अनेकदा विचारला जातो. गुढी किती वेळ ठेवावी? परंपरेनुसार गुढी सकाळी उभारून संध्याकाळी सूर्यास्तानंतर उतरवली जाते. गुढी उतरताना प्रथम नमस्कार करून घेणे आणि नंतरच गुढी उतरवावी. तर या 7 गोष्टी गुढीपाडव्याच्या दिवशी टाळल्या तर वर्षाची सुरुवात अधिक मंगल होते. सनातन धर्मातील सण आणि परंपरांमागे केवळ श्रद्धा नाही तर शास्त्रीय विचार पण आहे. अशा परंपरांचे शास्त्रीय अर्थ समजून घ्यायचे असतील तर दुर्वा ॲस्ट्रो चॅनल सोबत नक्की जोडलेले रहा. धन्यवाद.